चैत्र महिन्याची चाहूल लागताच घरोघरी वाळवणाची तयारी सुरू होते. या वाळवणात प्रथम मानाचं स्थान मिळवणाऱ्या सांडगे याने वाळवणाची सुरुवात होते. करायला सोपं आणि अचूक असा हा वाळवणाचा पहिला पदार्थ वर्षभर येणारे सण आणि समारंभामध्ये पानामध्ये मानाचं स्थान मिळवणारा आहे. हा पारंपरिक पदार्थ पालेभाज्या उपलब्ध नसताना किंवा ऐनवेळी भाजीचा पर्याय म्हणून असे हे चविष्ट, पौष्टिक, खमंग सांडगे बनविले जातात. सांडगे प्रामुख्याने 4 प्रकारच्या डाळींनी बनवले जातात. मठ, हरभरा, मूग आणि उडीद. इथे मी 1 किलो डाळीचे सांडगे बनवले आहेत. यासाठी एका भांड्यामध्ये उडीद डाळ 100 ग्राम, चणा डाळ 250 ग्राम, मठ डाळ 400 ग्राम आणि मूग डाळ 250 ग्राम घेतली आहे. डाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जी डाळ तुम्हाला जास्त आवडते ती जास्त घ्यावी आणि बाकीच्या डाळी आवडीनुसार कमी जास्त करू शकता. या डाळी 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. डाळी छान खसखस चोळून धुवायच्या. प्रत्येक वेळेला पाणी बदलायचं. त्याने डाळींवरची अशुद्धी, पावडर, धूळ निघून जाते. आता या धुतलेल्या डाळींमध्ये स्वच्छ पाणी घालून भिजत ठेवायचं आहे. या डाळी झाकून 6 तास भिजत ठेवायच्या आहेत. 6 तास होऊन गेले आहेत. तर पाहू की या डाळी कशा भिजल्या आहेत. मी इथे 6 तास डाळी भिजवलेल्या आहेत. तुम्ही रात्रभर सुद्धा या डाळी भिजवू शकता आणि सकाळी सांडगे करायला घेऊ शकता. या डाळी छान भिजल्या आहेत. जसं आपल्याला हवं तसं या भिजल्या आहेत. नखाने अलगद तोडताच ही डाळ तुटत आहे. सांडगे तयार करण्यासाठी एक मसाला बनवून घेऊ. इथे मी मोठी वाटी भरून कोथिंबीर घेतली आहे. सोबतच 50 ग्राम हिरव्या मिरच्या, 50 ग्राम लसणाच्या पाकळ्या, 15 ग्राम जिरे, 15 ग्राम मीठ. मीठ घालताना चवीपेक्षाही कमी घालावं. जेव्हा हे सांडगे वाळवले जातात त्यातलं पाण्याचा अंश निघून जातो आणि पदार्थ खारट होण्याची शक्यता असते. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या मी 2 तुकड्यांमध्ये करून टाकत आहे, जेणेकरून हे चांगले वाटले जातील. नाहीतर कधी कधी मिरच्यांचे तुकडे तसेच राहून जातात. आता यात सोललेलं लसूण घालायचं आहे. लसणाने छान खमंग रुचकर होतात सांडगे. आता यात सांगितलेल्या प्रमाणामध्ये जिरे आणि मीठ टाकायचं आहे. यासोबतच हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. इथे मी कोथिंबीर चिरून न घेता मिक्सरमध्ये वाटणार आहे, कारण मिक्सरमध्ये कोथिंबीर छान बारीक होते आणि चिरलेली कोथिंबीर जर सांडग्यांमध्ये टाकली तर ते सांडगे वाळवल्यानंतर त्याचा चुरा होतो आणि भाजी करताना तेलात भाजल्यानंतर करपू शकते. या पद्धतीने खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही, असं मध्यम असं आपण वाटण तयार केलेलं आहे. भिजलेली डाळ एका चाळणीमध्ये टाकून सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ घालून याला पाणी न घालता वाटायचं आहे. डाळी जर छान भिजल्या असतील तर पाण्याची अजिबात गरज लागत नाही. या पद्धतीने पाणी न घालता असं वाटण करून घ्यायचं आहे. डाळी वाटताना जर पाणी घातलं तर सांडगे सोडता येणार नाहीत किंवा सांडगे सोडलं तरी त्याला व्यवस्थित आकार देता येणार नाही. या पद्धतीने सगळी डाळ रवाळ अशी वाटून घ्यायची आहे. खूप बारीकही वाटायचं नाही आणि खूप मोठंही ठेवायचं नाही. 1-2 डाळीचे तुकडे मध्ये दिसणार अशी ही डाळ वाटून घ्यायची आहे. या डाळी छान भिजल्या होत्या म्हणून कुठेही पाण्याचा वापर करायची गरज पडली नाही. या पद्धतीने जर सर्व डाळी रवाळ अशा वाटून घेतल्या तर सांडगे अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. या पद्धतीने मी संपूर्ण डाळी वाटून घेतल्या आहेत. आता या सांडग्याच्या मिश्रणामध्ये रंगासाठी अर्धा चमचा हळद घालत आहे. सोबतच तयार केलेलं वाटण याच्यामध्ये घालायचं आहे आणि सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले आणि डाळींचं मिश्रण एकजीव झालं पाहिजे. इथे चमच्याचा वापरच करा, कारण हाताची आग होऊ शकते. आता हे सांडग्यांचं मिश्रण तयार आहे. बघा काय सुंदर रंग आलेला आहे. मी इथे हिरव्या मिरचीचे सांडगे बनवत आहे. तुम्ही लाल तिखट टाकूनही सांडगे बनवू शकता. तुम्हाला दाखवण्यासाठी मी एका प्लेटवरती सांडगे घालणार आहे. एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये बोटं बुडून सांडग्याचं मिश्रण बोटांमध्ये घ्यायचं आहे. या पद्धतीने थोडं थोडं मिश्रण बोटांमध्ये घेऊन सांडगे तोडायचे आहेत.
याला सांडगे तोडणे सुद्धा म्हणतात. मध्यम आकाराचे सांडगे तोडत आहे, कारण वाळल्यानंतर हे सांडगे अगदी लहान आकाराचे होऊन जातात. दळलेल्या पिठापासून बनवलेले सांडगे अगदी बारीक तोडता येतात, पण भिजवलेल्या पिठांचे सांडगे मध्यम आकाराचेच तोडावे. या पद्धतीने सांडगे सुटसुटीत सोडून घ्यायचे आहेत. सध्या मी प्लेटवर सांडगे सोडत आहे. त्याच्यानंतर मी एका पॉलिथिनच्या शीटवरती सांडगे सोडणार आहे. बघा ना, या सांडग्यांना काय सुंदर रंग आलेला आहे. खूप जण पॉलिथिन पायपिंग बॅगचा सुद्धा वापर करतात सांडगे सोडण्यासाठी, पण पारंपरिक पद्धतीने सांडगे हे 5 बोटांनीच तोडले जातात. जो आकार या 5 बोटातून सुटणाऱ्या सांडग्यांना येतो, तो कधीच पायपिंग बॅग किंवा पॉलिथिन याच्या साह्याने कधीच येऊ शकत नाही. आता ही सांडगे मी फॅनच्या खाली 1 दिवस आणि 1 रात्र वाळवलेले आहेत आणि 2 ते 3 दिवस याला टोपल्यामध्ये ठेवून कडकडीत ऊन दिलं आहे. असं केल्याने सांडग्यांचा रंग काळा पडत नाही. सांडगे अगदी छान पिवळसर धमक दिसतात. या सांडग्यांना छान कडक ऊन दिल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये वर्षभरासाठी टिकवता येतं. अधूनमधून जेव्हा केव्हा कडक ऊन पडतं त्यावेळेस सांडग्यांना ऊन दाखवून घ्यायचं, जेणेकरून याच्यामध्ये आळी जाळी लागत नाही आणि सांडगे 1 वर्ष काय 2 वर्षही आरामशीर टिकतात. आमच्याकडे जेव्हा आंब्याचा रस, पुरणपोळी असा बेत असतो त्यावेळेला सांडग्याची भाजी करून खातात. ही सांडग्यांची भाजी सुक्की सुद्धा केली जाते आणि काळ्या मसाल्याचं जे वाटण असतं त्याच्यामधली रस्सा भाजी खूप छान लागते. हा व्हिडिओ आणि याच्यातली माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.